रसिक दर्शक हो, श्रोते हो आणि मित्र हो, जागतिक मातृत्व दिनाच्या औचित्याने मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून आपण आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या मातृभक्तांशी संवाद साधतो आहोत। या मातृत्वाचा जागर या मालिकेमध्ये आपण संवाद साधतो आहोत सौ शुभांगी संतोष दहिवाळ यांच्याशी। त्या लेखिका आहेत, कवयित्री आहेत। शुभांगीताई, या मालिकेच्या समारोपाच्या भागामध्ये आमचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये लहानपणापासून तारुण्यापर्यंत, लग्न होईपर्यंत किंबहुना आयुष्यभर आईवडिलांकडे पाहत असतो। आईवडील म्हणजे आपले आदर्श असतात। मग त्यांच्या चांगल्या गुणांचं अनुकरण आपण करत असतो। मग असा कोणता कानमंत्र आहे का की जो तुम्ही आईवडिलांकडे पाहून अंगीकारला आहे की आईचे चांगले गुण, वडिलांचे चांगले गुण जे असतील ते तुम्ही अंगीकारले आहेत आणि त्या गुणांच्यामुळं तुम्हाला एक आत्मिक समाधान मिळतं? तर असं कोणता कानमंत्र आहे का? तर तो आम्हाला सांगा। हो, आई लहानपणी सांगायची की आपल्या घरी जर एखादी व्यक्ती आली तर त्याला पाणी देणे किंवा जेवण करणे ही आपली पहिली परंपरा पाहिजे की कोणताही व्यक्ती आपल्या घरून बिनमुख गेला नाही पाहिजे। त्यामुळे आपल्याजवळ जे आहे म्हणजे आपल्याकडे कपडे असू देत किंवा कोणत्याही प्रकारचं अन्न पदार्थ तर आपण तर खातोच, पण आपण त्यातून दुसऱ्याला पण ते देण्याची वृत्ती आपली पाहिजे। म्हणजे आईचं एक म्हणणं होतं की देतो तो देव आणि राखतो तो राक्षस। तर आपली वृत्ती ही देण्याची असली पाहिजे। आपण कोणत्याही परिस्थितीत असू, परंतु एक ती 7 जणांनी वाटून खाल्ला होता असं सांगितलं जातं। तर त्याप्रमाणे आपण आपल्यातलाही अर्धी भाकरी दुसऱ्याला दिली पाहिजे। अशा प्रकारची आईची शिकवण होती। तीच मी अंगीकारली की माझ्या कोणत्या मैत्रिणी असतील किंवा कोणी आसपासचे असतील, त्यांना जर गरज पडली तर मी त्यांना मदत करते। त्यांना लगेच उभी राहते की हा बाबा तुला ही गोष्ट पाहिजे ना, तर ही माझ्याकडे आहे असेल तर मी माझ्याकडची ती वस्तू देते त्या व्यक्तीला। अशा प्रकारे माझ्यामध्ये आत्मिक समाधान पण मिळतं आणि त्या व्यक्तीचे आपल्या विषयी एक धारणा चांगली बनते की हा बाबा ही व्यक्ती आपल्याला मदत करू शकते। त्याच्याकडून ती वस्तू आपल्याला परत मिळते, रक्कम असेल, पुस्तक असेल किंवा कुठली वस्तू असेल, परंतु त्याच्या वेळेला ती वस्तू त्याला मिळणं खूप महत्त्वाचं असतं। आणि त्याचप्रमाणे आईने एक गोष्ट सांगितलेली की तू माणूस जोडून ठेव। त्यामुळे मला मैत्रिणी खूप आहेत। मागच्या एपिसोडमध्ये मी जे सांगितलं की मला एकत्र राहायची आवड आहे, तर ती आईने दिलेला कानमंत्र आहे की तू सासू सासऱ्यांची सेवा कर, त्यांना एकत्र कुटुंबामध्ये तू राहा। अशा प्रकारे आईने दिलेला हा कानमंत्र आहे। त्याची जोपासना मी आजही करते आहे त्या गोष्टीचे, आणि त्यातून आपल्या मुलांवरही चांगले संस्कार होतात। माझी मुलंही आजकाल जर आजी बाबा गावाला गेले तर मुलांचं एक असतं की मम्मी आजी बाबा कधी येणार, फोन कर त्यांना, व्हिडिओ कॉल कर। इव्हन माझ्या धाकट्या दिरांची मुलं विराज, वेदिका हे सुद्धा आम्ही कुठे प्रवासाला चाललो तर आमच्या मागे लागतात। म्हणजे इतकी त्यांना आमच्याबद्दल आपुलकी किंवा आम्हालाही त्यांच्याबद्दल आपुलकी, सहानुभूती, जिव्हाळा हा आहे की हे जे संस्कार आहेत ते आईने दिलेले आहेत, ते जोपासण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करते। आणि आईविषयी मी एकच सांगू इच्छिते की जन्म देते सोसुनी याकर, कसे येते तिच्यात एवढे भर, आई असते ती साधी न सोजवर। म्हणजे आई ही आई असते। आईची जागा जगामध्ये कोणीही घेऊ शकत नाही। आई लेकरांच्या वरती संस्कार करत असते। आता प्रत्येक लेकरांना ठरवायचं, प्रत्येक मुलांना ठरवायचं की संस्कार कोणता घ्यायचा। शुभांगीताईंनी माणसं जोडण्याचा संस्कार, माणसांना मदत करण्याचा संस्कार आईकडून अंगीकारला, स्वीकारला। माणसांना मदत करताना त्यांना आनंद मिळतोच, शिवाय कुटुंब सगळं एकत्र ठेवताना त्यांना आनंद होतो, पदोपदी त्या गोष्टीचा त्यांना फायदा होतो। कुटुंब एकत्र असल्यामुळं एक मानसिक स्वास्थ्य आपल्याला लाभत असतं। कुटुंब एकत्र असलं म्हणजे प्रत्येक सणाला
प्रत्येक उत्सवाला तुम्ही हो. एकत्र येता, एकत्र विशेषतः येतो. दसरा, दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही एकत्र येता आणि एकत्र येऊन सण उत्सव साजरा करण्याचा आनंद खरोखरच अलौकिक असा आहे. आणि माणसाने आज तर खूप गरज आहे की माणसाने माणसाशी बोललं पाहिजे, कारण एकमेकांशी बोललो, संवाद केला तरच आपलं मन हलकं होतं. आपण एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करू शकतो. अतिशय छान आणि उत्तम सल्ला तुमच्या आईने तुम्हाला दिला. म्हणजे आईचा जो स्वभाव होता तो तुम्ही पाहिला आणि तो आईचा कानमंत्र तुम्ही अंगीकारला. तुम्हाला आजपर्यंत जो आनंद मिळालेला आहे तोच आनंद पुढच्या भविष्यामध्ये, पुढच्या आयुष्यामध्ये मिळावा या शुभेच्छा देतो आणि या आपल्या मालिकेमध्ये थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.